नक्कीच आता आम्ही ओल्ड गोवा चर्च इथे पोहोचलेलो आहोत. बॅसिलिका ऑफ बॉम जीजस म्हणजेच ओल्ड गोवा चर्च ही 400 वर्षे जुनी चर्च आहे. या चर्चचं निर्माण 1594 मध्ये करण्यात आले. ही चर्च इन्फंट जीजसला समर्पित असून ही चर्च जुन्या गोव्यामध्ये आहे. या चर्चचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतसुद्धा केलेला आहे. गोवा राज्यातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. या चर्चमध्ये संगमरवरात बनवलेल्या काही प्रतीके आणि पुतळ्यांचा समावेश आहे. येथे तुम्हाला गुंतागुंतीचे कोरीव काम तसेच लाकडावरील नक्षीकाम आणि गोव्यातील प्रसिद्ध कलाकार डॉम मार्टिन यांच्या कलाकृतीसह इसवी सन 1594 मध्ये या चर्चचे बांधकाम सुरू झाले आणि इसवी सन 1605 मध्ये सदर बांधकाम पूर्ण झाले. ही चर्च भारतातील सर्वात प्रथम बॅसिलिका प्रकारची चर्च आहे. चर्चचा एक दर्शनी भाग भव्य ग्रॅनाइटने सुशोभित केलेला आहे. चर्चच्या मुख्य सभागृहाचा भाग एक प्रशस्त आयताकृती प्रकारचा आहे. चर्चच्या भागामध्ये 2 चॅपेल आहेत. उत्तरेकडील चॅपल पवित्र विधींसाठी समर्पित आहे, तर दक्षिणेकडील चॅपलमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांची संगमरवरी चिन्हामध्ये असून येशू ख्रिस्तांच्या बाळ अवस्थेतील चिन्हामध्ये कोरलेली आहे. त्यावरूनच या चर्चला बॉम जीजस हे नाव प्राप्त झाले आहे. चर्चच्या पहिल्या माळ्यावर ख्रिश्चन धर्मातील महान संत व धर्मप्रचारक यांच्या लाकडी प्रतिमा बसवलेल्या आहेत. तसेच येथे विविध प्रकारच्या पेंटिंग्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे संग्रहालय पाहण्यासाठी ₹10 इतके शुल्क आकारले जाते. आम्ही ओल्ड गोवा चर्च पाहिलेले आहे. पुढे एक थोडं शॉपिंगचं असं प्लेस आहे. तिथे गोव्यामधले काही फेमस गोष्टी आहेत त्या आम्ही आता परचेस करणार आहोत. ओल्ड गोवा चर्च पाहिल्यानंतर आम्ही डोना पावला पॉइंट व मिरामार बीच ही 2 ठिकाणे पाहण्यासाठी निघालो.
आम्ही चाललेलो डोना पावला बीचला, त्याला सिंगम पॉईंट असं सुद्धा म्हणतात आणि इथेच आम्ही लंच वगैरे सगळं करणार आहोत. आमची ट्रॅव्हलर कार. सो लेट्स गो. जल्दी स्टार्ट कर, मार डालेगा आगे. फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत आता मिरामार बीच, गोवा. सो इथलं सीन तर खूपच सुंदर आहे, जबरदस्त एकदम. Left a star glowing in your eyes when I'm not aware. You left a scar. I fall into your lies all again. Where'd you go? Where'd you go? मी बोटिंगला जाणार आहोत. सर्व तिकीट्स काढलेले आहेत आणि आता ही आमची बोट आली. सदर फेरी बोटीची किंमत प्रति व्यक्ती 300 रुपये इतकी होती. या बोटमध्ये आम्ही समुद्रातील खूप सारे लोकेशन्स पाहिले व बोट मालकाने लावलेल्या गाण्यांवर खूप सारे धमाल केली. यामध्ये गोव्यातील सगळ्यात पहिले पंचतारांकित हॉटेल तसेच डॉल्फिनचे दर्शन आम्हाला या बोटीतून झाले. याच दिवशी माझे मोठे मामा आणि मामी यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे बोट मालकाने या दिवशी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करून त्यांचे स्वागत केले. मैडम, अभी इधर सामने आइए, आपकी वजह से लगते हैं.
मैडम जी आपके पति बियर पीते हैं? बियर पीते नहीं पीते हैं? नहीं पीते, आपके सामने पीते हैं। आप देखो, अगर सभी देख लो, मेरे सामने अभी खुल के बात कर रहे हैं। मेरे सामने मेरे पति बियर नहीं पीते हैं, लेकिन प्यार बहुत करते हैं। क्या बात है। इनको लिए खूबसूरत सॉन्ग। थैंक यू वेरी मच। आप लोग गॉड ब्लेस यू। ऐसे जिंदगी बिताते रहने का और हंसते रहने का बहुत ही खूबसूरत सॉन्ग। आता आम्ही बोटिंग करून रिटर्न आलेलो आहोत आणि आता आम्ही आमच्या हॉटेलकडे रिटर्न जाणार आहोत। खूप मजा आली या क्रूजमध्ये आणि सॉलिड असा एक्सपिरियन्स होता। मारामार बीच बघून आले होतो आणि आता पोचलो होतो आमच्या हॉटेलवर। हॉटेलवरती परत आल्यावर आम्ही माझे मोठे मामा आणि मामी यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा केला। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज गोव्यामध्ये आमचं 3rd डे आहे आणि आज आम्ही बघायला जाऊन ॲगोडा फोर्ट आणि आता आम्ही आहोत गोवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आणि इथून 20 रुपीज शेअरिंगमध्ये 20 रुपीज तिकीट आहे। कॅन्डोलिमला सोडणार आम्हाला। कॅन्डोलिमवरून आम्हाला चालत जायला लागेल। कोणतीच बस ॲगोडा फोर्टला जात नाही। आपल्याला कॅलंगेटला उतरायला लागतं, कॅन्डोलिमला उतरायला लागतं, मग इथून चालत जाऊ शकतो आपण। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? आता आम्ही ॲग्युडा फोर्ट बघायला चाललेलो आहोत। बसने आम्हाला इथे ड्रॉप केलं पाठी आणि आता हार्डली 30 मिनिट्स डिस्टन्स आहे वॉकेबल। एक चर्च आहे खूप सुंदर अशी। किल्ल्याच्या जवळ पोचलेलो आहोत। आता आम्ही तिकीट काढतायत। तिकीट काढलेलं आहे आता आम्ही। 25 रुपये तिकीट आहे, फॉरेनरला 300 रुपये तिकीट आहे। ओके। आणि आतमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? 25 रुपीज फोर्ट आणि म्युझियम बघायचे 5 रुपीज।
खूपच सुंदर असा लाईट हाऊस आणि ॲगोडा किल्ला. अराउंड 16व्या शतकामध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमधलाच हा किल्ला आहे. म्हणजे समकालीन आपण म्हणू शकतो. इथे काय ते असं स्क्वेअर विहिरी, छोट्या स्क्वेअर विहिरी असतात. तर काय ह्याच्यात पाहूयात. भुयारे सुंदर असा व्ह्यू. Left a star glowing in your eyes when I'm not aware. You left a scar. I fall into your lies all again. Where'd you go? Where'd you go? Where'd you go? Let me be there. Fall into you. I found the rain dripping down your eyes when I'm not around. गाईच किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत ॲगोडा बीच बघायला. I found myself, but I fall into your lies all again. आता आम्ही आलेलो आहोत ॲगोडा बीच बघायला. खूप सुंदर असा हा बीच आहे आणि ते काही स्टॉल्स पाहू शकता आपण. Where'd you go? Where'd you go? Where'd you go? Let me be there. Let me feel you. Fall into you. हे बनवले चूल आणि हे आहे हलकाच किचन. मित्रांनो खूपच सुंदर असा बीच आणि खरोखर खूप मजा आली हा बीच पाहताना. पाहू शकता किती सुंदर.
मित्र पण इथे आकाश असा घेतो का? तो सुद्धा इथे आराम करायला आलाय. मी आता अगोडा बीच पाहून आलेलो आहोत. पुन्हा एकदा पब्लिक ट्रान्सपोर्ट बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही बागा बीच येथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जाणार आहोत. तर फर्स्ट ऑफ आपल्याला कॅलंगीट सर्कलला उतरायचं आहे. हां, ये बड़ी अच्छी बात कही आप. आता आम्ही आहोत कॅलंगूट बीचवर आणि समुद्राला चांगली भरती आली आणि लाटा पाहू शकता तुम्ही. एन्जॉय करताना माझे मामा आणि आता इथे पार्टी चालू आलेली आहे. हे पूर्ण लेनला डीजे, आता डीजेचा आवाज येतो. त्यामुळे आता थोड्याच वेळात इथे पूर्ण आता पार्टीचा माहोल असणार आहे. फ्रेश वगैरे होणे के बाद आता आम्ही चाललेलो आहोत डिनर करायला. सो चांगलं बेस्ट गोवन फूड आम्ही ट्राय करणार आहोत. ऑकवर्ड नजरेने बघत होता तो आमच्याकडे. आमची फॅमिली आली, दाखव आता लोक फॅमिली आलेले आहे. डिनरला आलेला आणि या हॉटेलचं नाव आहे कॅप्टन हॉटेल. मागवलेले आहे फिश थाळी आणि एक जणांनी व्हेज मागवलेले. तर खूप सुंदर असं आणि टेस्ट पण चवदार. नक्की भेट द्या गोव्याला. कॅलंगूटमध्ये आपण जेवण